नमस्कार नमस्कार शेतकरी मित्र हो. आजच्या कार्यक्रमात मी रेडिओ सखी विद्या तावडे तुमचं स्वागत करते. आज आहे शनिवार, भारतीय सौर दिनांक 23 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 13 जून 2026. मंडळी, मत्स्य संवर्धन ही आता काळाची गरज बनली आहे. वाढत्या लोकसंख्येला पौष्टिक अन्न पुरवण्यासाठी तसंच नैसर्गिक मासेमारीवरील ताण कमी करण्यासाठी हे गरजेचं झालंय. आपल्याला माहिती आहेच की मासे हा प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे. याचा आहारात समावेश केल्यामुळे कुपोषण दूर व्हायला मदत होते. मत्स्य संवर्धनामुळे रोजगार निर्मिती हा दुहेरी फायदा होतो. मंडळी, मत्स्य संवर्धनात अनेक शाखा आहेत, जसं गोड्या आणि निमखाऱ्या पाण्यातलं मत्स्य संवर्धन, तसंच कोळंबी, तिलापिया, कार्प, जिताडा अशा अनेक प्रकारच्या माशांचं संवर्धन आपल्याला करता येतं. आज आपण जिताडा मासा संवर्धन याविषयी प्राध्यापक नरेंद्र चोगले यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया. नमस्कार मंडळी, आज आपण मत्स्य संवर्धनातील एक महत्त्वाचा मासा तो म्हणजे जिताडा या माशाचं संवर्धन किफायतशीर कसं ठरू शकतं याविषयी जाणून घेणार आहोत. आणि आज आपल्या स्टुडिओमध्ये सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र रत्नागिरी येथील सहाय्यक संशोधन अधिकारी श्रीयुत नरेंद्र चोगले सर आलेले आहेत. त्यांच्याकडूनच ही माहिती आपण घेऊया. चला सर, तुमचं स्वागत आहे स्टुडिओमध्ये. धन्यवाद मॅडम. सर, सर्वप्रथम श्रोत्यांना सांगा की जिताडा हा मासा कोकणात आणि किनारपट्टीच्या भागात खूप प्रसिद्ध आहे, नाही का? हो, बरोबर तुम्ही म्हटलेत. तर हा चवीला सुद्धा उत्तम असतो. पण एक व्यावसायिक म्हणून या माशाकडे का बघावं? या माशाचं महत्त्व नेमकं काय आहे? उत्तर कोकणातील जिताडा हा मासा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग भागात खजुरा किंवा कानाई ह्या नावाने ओळखला जातो. तसेच त्याला इंग्रजीमध्ये सी बास असे म्हटले जाते. तर त्याचे शास्त्रीय नाव हे लेटस कॅरकॅपेरा आहे. ह्या मासा चवीला अतिशय रुचकर आणि यामध्ये काट्याचे प्रमाण खूप कमी असतं. त्यामुळे खाव्यांमध्ये ह्या माशाला प्रचंड मागणी असते. आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून सांगायचे तर हा मासा अत्यंत काटक आहे. त्यामुळे तो वेगवेगळ्या तापमानाला आणि पाण्याच्या शारतेला खूप चांगला प्रतिसाद देतो. गोड्या पाण्यातही आपण ह्याचे संवर्धन करू शकतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाजारात ह्याला प्रति किलो 600 ते 800 रुपयेपर्यंत दर सहज मिळतो. किनारपट्टी भागात, विशेषतः महाराष्ट्रातील कोकण परिसरात त्याला मोठी मागणी आहे. त्याची वाढ जलद होते आणि योग्य व्यवस्थापन केल्यास शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा मिळू शकतो. त्यामुळे हा मासा पाळणे शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. अरे वा, म्हणजे 600 ते 800 रुपये किलोचा दर म्हणजेच फायदेशीर असा हा मासा आहे, नाही का? एखाद्या शेतकऱ्याला जर जिताडा माशाची शेती करायची असेल तर त्याने याची सुरुवात कशी करायला हवी? जिताडा माशाचे संवर्धन आपण पारंपरिक शेततळ्यात, सिमेंटच्या टाक्यांमध्ये किंवा अगदी बायोफ्लॉक पद्धतीनेही करू शकतो. पण सर्वात जास्त यशस्वी पद्धत म्हणजे नैसर्गिक मातीचे तलाव किंवा प्लॅस्टिकचे अस्त्रीकरण केलेल्या शेततळ्यामध्ये आपण याचे संवर्धन उत्तमरित्या करू शकतो. नक्कीच. पण सर, जर हा मासा गोड्या आणि निमखाऱ्या पाण्यात जगत असेल तर जिताडा माशाचा जीवनक्रम नेमका कसा असतो त्याविषयी जरा सांगा. गोडा व निमखारा अशा दोन्ही प्रकारच्या पाण्यात हा मासा जगतो. अशा प्रकारची याची शरीररचना नैसर्गिकरित्या ठेवून असते. प्रजननक्षम नर व मादी प्रजनन करताना नदी व समुद्राच्या संगमाजवळ जातात. तेथे प्रजननानंतर फलित झालेली अंडी पाण्याच्या प्रवाहाबरोबर खाडीत वाहून येतात. कारण याच्या पिल्लांना वाढीसाठी आवश्यक असे पूरक खाद्य खाडीत मुबलक प्रमाणात असल्यामुळे पिलांची वाढ खाडी क्षेत्रात होते. खाडी क्षेत्रात हे मासे वर्षभर राहून त्यानंतर समुद्रात जोडलेल्या नदीकडे वाटचाल करतात. तेथून 2 ते 3 वर्षानंतर नदीच्या मुखाकडे जाऊन पुन्हा समुद्रामध्ये येतात. आता नेमकं जिताडा माशामध्ये नर आणि मादी ही ओळखायची कशी? ह्या माशांमध्ये विशेषतः म्हणजे नर माशाचे 6 ते 8 वर्षानंतर लिंग बदल होऊन मादीत रूपांतर होते. नर व मादी ओळखण्याची खूण म्हणजे नराच्या डोक्याच्या वरील भाग हा मादीपेक्षा वक्राकार असतो. नर मादीपेक्षा आकाराने लांबट असतो. प्रजननक्षम मादी नरापेक्षा वजनाने जास्त असते व तिच्या पोटाकडील भाग फुगिरा असतो. 5 ते 10 किलोचे परिपक्व मादी साधारणतः 3 ते 10 दशलक्ष अंडी देते. शरीराच्या वजनाप्रमाणे अंडी देण्याची क्षमतेत बदल होत असतो. बरोबर. आता आपल्या भारतात या माशाचा बीज पुरवठा हा नेमका कसा होतो? भारतात विशेषतः खाडीलगतच्या भागात मे ते ऑगस्ट या महिन्यांमध्ये जिताडा माशाची पिल्ले सापडतात. ह्या माशाचे बीजोत्पादन केंद्र महाराष्ट्रात विकसित न झाल्याने ह्या माशाच्या संवर्धनाकरता शेतकऱ्यांना नैसर्गिक बीजावर अवलंबून राहावे लागते. नैसर्गिकरित्या मिळणारे बीज मुबलक प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने ह्या माशाचे संवर्धन हे मर्यादित स्वरूपात केले जाते. चेन्नई येथील केंद्रीय निमखार जलजीव संवर्धन संस्था म्हणजे सीबा
ह्यांनी प्रायोगिक तत्वावर ह्या मासे बीजोत्पादन करण्यात यश मिळवले आहे. त्याचप्रमाणे तामिळनाडू येथील राजीव गांधी जल केंद्र म्हणजेच RGCA हॅचरीमध्ये जिताडा माशाचे बीजोत्पादन सुरू झाले आहे. कोकणातील अलिबाग येथे नैसर्गिक बीज संकलन केले जाते, त्यामुळे कोकणात जिताडा माशाचे संवर्धन झपाट्याने होऊ शकेल. आता जिताडा माशांची नैसर्गिकरित्या मिळणारी जी बीज संकलन आहे ते नेमकं कसं करतात? जिताडा माशाचे नैसर्गिकरित्या मिळणार बीज संकलन पारंपरिक पद्धतीने खाडी, खारफुटी क्षेत्र, नदीमुख आणि खाऱ्या पाण्याच्या कालव्यांमध्ये केले जाते. महाराष्ट्र, गोवा आणि केरळ भागात ही पद्धत प्रचलित आहे. साधारणतपणे जिताडा माशाचे प्रजनन व बीज उत्पादन मुख्यतः काळ मे ते सप्टेंबर असतो. पावसात नदीमुखात लहान पिले मोठ्या प्रमाणात दिसतात. भरती ओहोटीच्या काळात बीज सहज मिळते. बीज संकलनासाठी 1 ते 2 मिलीमीटर आकाराचा आस असलेले जाळे वापरतात. रात्री दिवा लावून पिले आकर्षित केली जातात. किनाऱ्यालगत 2 व्यक्ती जाळे ओढतात. लहान पिले जाळ्यात पकडली जातात. संकलनानंतर निरोगी व सक्रिय पिले निवडतात. इतर जातीचे पिले वेगळी करतात. साधारणतः 1 ते 3 सेंटीमीटर आकाराची पिले संवर्धनासाठी योग्य मानली जातात. आता अशा प्रकारे हे बीज गोळा केल्यानंतर जिताडा मासा संवर्धनाच्या कोणत्या पद्धती आहेत? वेगवेगळ्या पद्धतीने आपण जिताडा माशाचे संवर्धन केलं. त्याच्यात मुख्यतः जलाशयात संवर्धन, भात शेतीमध्ये मत्स्य संवर्धन, तसेच तलावात सुधारित मत्स्य संवर्धन आणि पिंजऱ्यातील मत्स्य संवर्धन ह्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. आता यामधील गाव तळ्यातील मत्स्य संवर्धन हे नेमकं कसं करायचं? गाव तळ्यातील मत्स्य संवर्धनमध्ये ह्या मत्स्य संवर्धन पद्धतीमध्ये नैसर्गिकरित्या मिळालेले बीज गाव तळ्यामध्ये सोडण्यात येते. तलावाचा आकार साधारणतः 1 ते 3 हेक्टर एवढा असतो. या संवर्धन पद्धतीमध्ये उत्पन्नाचे प्रमाण निश्चित नसते. हे संवर्धन माशाची दैनंदिन आहारातील गरज भागवण्यासाठी केले जाते. बरोबर. आता हे झालं गावतळ्यातील मत्स्य संवर्धन. आता भात शेतीमधील जे मत्स्य संवर्धन आहे ते नेमकं कसं करायचं? भात शेतीमध्ये मत्स्य संवर्धन करताना भात लागवडीनंतर साधारणतः पावसाचं पाणी शेतामध्ये जमा केलं जातं. याच्यानंतर भाताचं लावणी केल्यानंतर भातामध्ये जिताड्यांची पिल्ले सोडली जातात. त्यावेळी भातामध्ये जे तयार झालेले अनावश्यक लहान किडे किंवा मासे हे जिताड्यांचे नैसर्गिक खाद्य बनते आणि भात कापणीच्या वेळी हे माशांची पिल्ले काढून मोठ्या शेतामध्ये सोडली जातात. हे झालं भात शेतीतील मत्स्य संवर्धन. आता तलावामध्ये जे सुधारित पद्धतीने जिताडा मत्स्य संवर्धन केलं जातं त्याविषयी सांगा. जिताडा मासा स्वभक्षक असल्याने जिताडा संवर्धन हा मोठा अडथळा ठरतो. कमी जास्त आकाराचे मासे संवर्धन तळात सोडल्यास मृत्यूचे प्रमाण जास्त आढळते. संवर्धनाच्या पहिल्या व दुसऱ्या महिन्यामध्ये साधारणतः 1 ते 20 सेंटीमीटर आकाराचा मासा अशा प्रकारचे मृत्यूमुख जास्त भर पडतो. ही मृत्यूमुख कमी करण्यासाठी जिताडा माशाचे 2 पद्धतीने अवलंबन केले जातं. ती म्हणजे नर्सरी पद्धत व विक्रीयोग्य संवर्धन पद्धत होय. सर, आता नर्सरी संवर्धनाविषयी काय सांगाल? नर्सरी संवर्धनामध्ये मुख्यतः 1 ते 2.5 सेंटीमीटर आकाराचे मत्स्य बीज हे 8 ते 10 सेंटीमीटरपर्यंत वाढवले जाते. नर्सरी संवर्धन तलावाचे आकार हे 500 ते 2000 चौरस मीटर एवढा असतो व खोली साधारण त्याची 50 ते 80 सेंटीमीटर असते. यामध्ये आपण मला सांगितल्याप्रमाणे 1 ते 2.5 सेंटीमीटर लांबीचा माशाची साठवणूक हे 20 ते 25 नग प्रति चौरस मीटर ह्या प्रमाणात केली जाते. आता नर्सरी संवर्धन तलावाची पूर्वतयारी नेमकी कशी करायची? तलावाच्या पूर्वतयारी करता तळे नांगरून घेणे हे फायदेशीर ठरते. कारण त्यामध्ये जमिनीतील अनावश्यक वायू हवेत उडून जातो. ज्या ठिकाणी तळे पूर्ण सुकवणे शक्य नसते अशा ठिकाणी ब्लिचिंग पावडर 60 ppm ह्या प्रमाणात वापरावे. यामुळे तळ्यातील नको असलेले किडे, मासे याचा नायनाट होण्यास मदत होते. पाण्याची आम्लता संतुलित करण्यासाठी चुन्याचा वापर 250 किलोग्राम प्रति हेक्टर व पाण्याची सुपीकता वाढवण्यासाठी सेंद्रिय खत 500 किलोग्राम प्रति हेक्टर ह्या प्रमाणात वापरणे योग्य ठरते. याची योग्य ती मात्रा दिल्यानंतर तळ्यातील पाणी वाढून 4 ते 5 दिवस ठेवण्यात येते व योग्य ते सेंद्रिय खत तयार झाल्यानंतर बीज साठवणुकीसाठी नवीन पद्धतीमध्ये कमी प्रतीच्या दर्जाच्या माशांच्या तुकड्यावर जिवंत मासेसुद्धा अतिरिक्त खाद्य म्हणून देतात. त्यामुळे उत्पन्नात वाढ होते. बीज साठवणुकीच्या 2 ते 3 आठवडे अगोदर तलावामध्ये आर्टिमिया नॉप्लिया 1 किलो ड्राय सीड्स प्रति हेक्टर ह्या प्रमाणात वापरतात. अथवा आर्टिमिया नॉप्लिया वेगळ्या तलावामध्ये संवर्धन करून मोठ्या आर्टिमिया जिताडा पिलांसाठी खाद्य म्हणून वापरू शकतो. आता नर्सरी संवर्धन तलावाचं व्यवस्थापन हे नेमकं कसं करायचं? जिताडा माशाचे संवर्धन खाड्या व गोड्या पाण्यात शक्य असल्यामुळे आपल्या तलावाच्या पाण्याची क्षारता व तापमानाची जुळून घेण्याची आवश्यकता असते. जर तलावाची पाण्याची क्षारता व तापमान यातील फरक अनुक्रमे 5 ppt किंवा
5°C जास्त असेल तर तलावात बीजाची साठवणूक करतेवेळी पाण्याची शांतता व तापमानाची जुळवून घेणे आवश्यक असते. नर्सरी तलावात बीजाची साठवणूक शक्यतो सकाळी लवकर किंवा सायंकाळी तापमान कमी असताना करावी. हं. आता पूरक खाद्याचं प्रमाण किती आणि कसं असावं? आपण मागाशी सांगितल्याप्रमाणे जिवंत आपण खाद्य देतो, पण कधी-कधी माशांना जिवंत खाद्याचा पुरवठा होऊ शकत नाही. त्यामुळे आपल्याला पूरक खाद्य देणे आवश्यक आहे. हे सर्वसाधारणतः आपण दिवसातून 3 वेळा द्यावे. पहिल्या आठवड्यात पिल्लांची खाद्य म्हणून लहान आकाराचे कृत्रिम खाद्य किंवा कमी प्रतीचे माशांचे छोटे तुकडे करून नंतर खिमा करावा व साधारणतः 100% वजनाप्रमाणे दिवसातून 2 ते 5 वेळा देण्यात यावे. दुसऱ्या आठवड्यामध्ये खाद्याचे प्रमाण 60% वर आणावे, तर तिसऱ्या आठवड्यामध्ये 40% करावे. अशा प्रकारे तलावाचे खाद्य व्यवस्थापन जिवंत मासे किंवा आर्टिमियाशिवायही आपण करू शकतो. निसर्गतः जिताडा हा मासा जिवंत खाद्य खाणारा मासा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे संगोपन तलावामध्ये कृत्रिम खाद्य किंवा कमी प्रतीच्या मासळीच्या खाण्याची सवय होण्याकरता तलावामध्ये ठराविक ठिकाणी विशिष्ट प्रकारचा आवाज करून खाद्याचे वाटप करण्यात यावे. कारण तळाशी साठलेले अन्न जिताडा मासा खात नाही. अशा प्रकारे सुरुवातीच्या दिवसातून 3 वेळा खाद्याचे वाटप करण्यात यावे. नर्सरी तलाव साधारणतः संगोपन कालावधी हा 30 ते 45 दिवसाचा असावा. या कालावधीमध्ये जिताडा माशाची पिल्ले पोटोकली 8 ते 10 सेंटीमीटर आकारपर्यंत वाढतात. बरोबर. पण नर्सरी तलावाकरता जर जागा उपलब्ध नसेल तर मग नर्सरी संगोपन नेमकं कसं करायचं? मॅडम, आपण छान प्रश्न विचारलात. कसं आहे, कोकणामध्ये हा पुष्कळ लोकांना प्रॉब्लेम येतो की आपल्याला जागा उपलब्ध नसते. तर आपण ह्याच्यामध्ये आपण पिंजरा पद्धतीमध्ये आपण नर्सरी संवर्धन करू शकतो. पिंजऱ्यात जिताडा बीज 1 ते 2.5 सेंटीमीटर ठेवून त्याचे 8 ते 10 सेंटीमीटर वाढवले जाते. पिंजरा पद्धतीने नर्सरी देखरेख आणि देखभाल हे आपण तलाव पद्धतीप्रमाणेच करू शकतो आणि ह्याच्यामध्ये व्यवस्थापन सोपं आहे आणि गुंतवणूक कमी असते. सर्वात सोयीस्कर पिंजरा आपण डिझाईन लाकडी फ्रेमला जोडलेला कृत्रिम जाळीने बनवलेला आयाकृती पिंजरा आहे. हे एकतर फोम, प्लॅस्टिक किंवा धातूच्या ड्रमद्वारे तरंगत किंवा प्रत्येक कोपऱ्यावर बांबू किंवा लाकडी खांबाला बांधून स्थिर ठेवला जातो. पिंजऱ्याचा आकार 3 क्युबिक मीटर ते 10 क्युबिक मीटरपर्यंत बदलत असतो. नर्सरी पिंजऱ्यासाठी वापरला जाणारा जाळीचा आकार 1 मिलीमीटर एवढा असतो. पिंजरे नदी किनारी भागात किंवा तलावात लावले जाऊ शकतात. पिंजऱ्यासाठी योग्य जागा जोरदार प्रवाहापासून मुक्त असावी, कारण नर्सरी पिंजऱ्याचा जाळीचा आकार खूप लहान असतो. जोरदार प्रवाहामुळे पिंजरे सहजपणे खराब होतात. बरोबर. आता नर्सरी पिंजरा व्यवस्थापन कसं करायचं त्याविषयी जरा सांगा. आपल्याला माहितीच आहे, 1 ते 2.5 सेंटीमीटर आकाराचे आपण जिताडा बीज 10 ते 80 ते 100 प्रति चौरस मीटर दराने नर्सरीच्या पिंजऱ्यात साठवले जातात. नर्सरी संवर्धनप्रमाणेच नर्सरी पिंजरा साठवणूक आणि खाद्याचे व्यवस्थापन केले जाते. याच्यामध्ये मुख्यतः खेकडे यासारख्या प्राण्यांकडून पिंजऱ्याचे नुकसान होते नाही किंवा दूषित जीवाने अडकलेले नाही याची खात्री करण्यासाठी पिंजऱ्याची दररोज तपासणी केली पाहिजे. पिंजऱ्याची साफसफाई प्रत्येक दिवशी ब्रशने करावी. यामुळे नैसर्गिकरित्या पिंजऱ्यामध्ये पाणी जाऊ शकेल. प्राण्याचा योग्य प्रवाह हा माशांची वाढ आणि चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक असते. प्राण्याचा योग्य प्रवाह यासारख्या अनुकूल पर्यावरणीय परिस्थितीचा वापर केल्यामुळे ही पद्धत यशस्वी झाली आहे. नक्कीच. सर, आता जिताडा माशाचे तलावातील विक्रीयोग्य आकारापर्यंत वाढ आणि संवर्धनाविषयीची माहिती आमच्या श्रोत्यांना ऐकायला नक्कीच आवडेल. जिताडा माशाच्या विक्रीयोग्य आकारापर्यंत संवर्धन हे 2 प्रकारे केले जातात. एक म्हणजे एक जातीय जिताडा संवर्धन आणि दुसरं म्हणजे मिश्र जातीचे संवर्धन. ह्याच्यामध्ये आपण एक जातीय जिताडा संवर्धनाची माहिती घेऊया. एक जातीय संवर्धन म्हणजे एकाच जातीचे म्हणजे फक्त जिताडा माशांचे बोटुकले संचयन करून तलावामध्ये करणे होय. ह्या पद्धतीमध्ये बोटुकले पूर्णतः पूरक खाद्यावर अवलंबून असते. त्यामुळे मासे कमी व लहान पूरक खाद्यांचा खर्च वाढू शकतो. खाद्यांमध्ये 70% मासे व 30% भाताचा कोंडा मिश्रण घालावे. अलीकडे जिताडा माशांकरता कृत्रिम खाद्य वापरण्यास सुरुवात झाली आहे. ते खाद्य बनवण्यासाठी घटक म्हणजे माशाची भुकटी 35%, भाताचा कोंडा 20%, सोयाबीन पेंड 15%, मक्याचे पीठ 10%, शेवाळ भुकटी 3%, मत्स्य तेल 60% आणि जीवनसत्व 2 ह्यापासून आपण खाद्य बनवून त्यांना पूरक खाद्य म्हणून एक जातीय संवर्धनमध्ये देऊ शकतो. परंतु मिश्र जातीय संवर्धनमध्ये शेतकरी पूर्णपणे पूरक खाद्यावर अवलंबून नसतो. ह्या पद्धतीमध्ये जिताडा माशासोबत तिलापिया माशाचे एकास 8 ते एकास 10 ह्या प्रमाणात सोडतात. तिलापिया मासा हा सतत प्रजनन होत असल्यामुळे त्या पिलांचे जिताडा मासा भक्षण करतो. त्यामुळे अतिरिक्त खाद्य टाकण्याचा खर्च वाचतो. जिताडा माशांचं संवर्धन करण्याकरता योग्य जागेची निवड ही कशी करायची? जिताडा माशाच्या संवर्धनाचे यश बहुतांशी योग्य जागेची निवड करण्यावर ते
अवलंबून असते. सुयोग्य जागेची निवड करताना पाणी पुरवठा, जागेचे स्थान, मातीची योग्यता व इतर सोयी बाबी पाहणे आवश्यक असते. सर्वसाधारणपणे पाण्याचा प्रकार हा जिताडा मासा गोड आहे, तसेच किंचित खारा पाण्यात सुद्धा वाढू शकतो. वर्षभर स्वच्छ व पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध असणे आवश्यक आहे. औद्योगिक किंवा रासायनिक प्रदूषण नसलेल्या पाण्याची जागा निवडावी. नक्कीच. तसेच जमिनीचा प्रकार करताना आपण चिकणमाती किंवा मध्यम चिकणमाती जमीन असलेली तलावासाठी योग्य असते. वालुकामय जमीन असल्यास पाणी झिरपण्याची शक्यता असते. बरोबर. जमिनीत पाणी धारण करण्याची क्षमता चांगली असलेले जमिनीचा प्रकार आपण निवडावा. बरोबर. तसेच जागेचे स्थान हे पूरग्रस्त भाग टाळावा. बाजारपेठ, रस्ता, वीज पुरवठा जवळ असणे फायदेशीर. मत्स्य बीज, खाद्य, औषधे सहज उपलब्ध होणाऱ्या भागात आपला प्रकल्प असावा. तसेच पावसात पूर येईल अशी जागा आपण निवडू नये. तसेच पावसात अतिरिक्त पाणी बाहेर जाण्यास नाळे असावे. तसेच जिताडा मासा हे उष्ण व दमट हवामानात संवर्धन योग्य असते. त्यामुळे 25 ते 32 डिग्री सेल्सिअस तापमान असलेली जागा निवडावी. अति थंड भाग संवर्धनासाठी योग्य नसतो. बरोबर. तर तलावाची रचना ही साधारणतः 1.25 ते 1.5 मीटर असावी. सूर्यप्रकाश योग्य प्रमाणात मिळेल अशी जागा निवडावी. झाडांची जास्त सावली नसावी. बरोबर. तसेच चोरी, पक्षी, इतर भक्षकापासून संरक्षणाची सुविधा असावी. कुंपणा किंवा जाळीची व्यवस्था असल्यास अतिशय फायदेशीर ठरते. संवर्धनाची योग्य जागा ठिकाणे म्हणजेच खाडीचे परिसर, बॅकवॉटर भाग, शेततळे, सिमेंट टाक्या किंवा HDP लाईनिंगचे तलाव, नारळ, भात शेतीसह एकत्रित संवर्धन तर सुद्धा आपण निवडू शकता. बरोबर. महत्त्वाची सूचना म्हणजे कसं, जागा निवडण्यापूर्वी पाणी व मातीचे परीक्षण करावे. तलावात पाणी साठवण क्षमता आणि वर्षभर पाण्याची उपलब्धता तपासावी. सुरुवातीला लहान प्रमाणात प्रात्यक्षिक प्रकल्प सुरू करणे फायदेशीर ठरते. नक्कीच. पाणी व्यवस्थापनाबद्दल तुम्ही बोललात, तर हे पाणी व्यवस्थापन त्याविषयी जरा विस्तृत सांगा. कारण मासे तर पाण्यातच राहतात आणि पाणी जर खराब झालं तर काय करायचं? अगदी बरोबर. पाणी उत्तम तर मासे उत्तम, हे मत्स्य शेतीचे मूळ सूत्र आहे. जागेच्या ठिकाणी पाणी मुबलक व बारामाही असावे. पाण्याची गुणवत्ता योग्य असावी. ती म्हणजे कसं, पाण्याचे सामू हे 7.5 ते 8.5 असावे. विरघळलेले पाणवायू 4 ते 9 ppm असावे. शारता 10 ते 30 ppm असावी. तापमान 26 ते 32 डिग्री असावे. चकाकीपणा 10 ppm असावा. जसे जिताडा मासा जास्त ऑक्सिजनची मागणी करतो, पाण्यात ऑक्सिजनचे प्रमाण कमीत कमी 5 ppm पेक्षा जास्त असावे. यासाठी तलावात एरेटर किंवा पॅडर व्हील बसवणे गरजेचे असते, जेणेकरून पाणी आत जाते आणि हवेतील ऑक्सिजन पाण्यात मिसळतो. माशाची विष्ठा आणि उरलेले अन्न यामुळे पाण्याचे अमोनियन वायू तयार होतो, जो माशांसाठी विषारी असतो. यासाठी दर 15 दिवसांनी तलावातील थोडे पाणी उपसून बाहेर टाकावे आणि नवीन ताजे पाणी भरावे. तसेच मातीतील प्रोबायोटिक सुद्धा आपण वापर करू शकतो. बरोबर. पाणी खराब झाल्याचे मुख्य लक्षणं म्हणजे काय, तर मासे पृष्ठभागावर येणे, खाद्य कमी खाणे, पाण्याला दुर्गंधी येणे, माशांचा अचानक मृत्यू होणे, पाण्याचा काळपट रंग होणे. आपण पाण्याचे योग्य व्यवस्थापन केल्यास आपल्या माशाची वाढ जलद होते, रोग कमी होतात, खाद्य रूपांतरचे प्रमाण चांगले होते, त्यामुळे उत्पादन व नफा वाढतो. बरोबर. जिताडा मासा तुलनेत सहनशील असला तरी चांगल्या उत्पन्नासाठी स्वच्छ, संतुलित आणि ऑक्सिजनयुक्त पाणी राखणे आवश्यक आहे. नक्कीच. जिताडा मासा विक्रीयोग्य आकारापर्यंत वाढ करताना संवर्धन तलावात संवर्धन पूर्व तयारी कशी करायची? आता आपण मागाशी सांगितलं, नर्सरी संवर्धनात नर्सरी तलावामध्ये आपण पूर्वतयारी करावी. त्याचप्रमाणे हा तलाव सुकवणे, नांगरणे, किड्यांचा नायनाट करणे, चुन्याची मात्रा देणे, खतं देणे, ह्या पद्धतीने आपण पूर्वतयारी करू शकतो. यामध्ये पाणी भरल्यानंतर लगेच 5,000 ते 10,000 नग प्रति हेक्टर ह्या प्रमाणात तिलापिया मासे सोडतात. यामध्ये मुख्यतः नर व मादी याचे गुणोत्तर हे एकाच तीन असते. 1 ते 2 महिन्यानंतर जिताड्याचे बोटुकले 3,000 ते 5,000 प्रति हेक्टर ह्या प्रमाणात सोडावी. ह्या पद्धतीने सुद्धा पिले सोडताना नर्सरी संवर्धनाप्रमाणे काळजी घ्यावी. बरोबर. आता जिताडा मासा विक्रीयोग्य आकारापर्यंत वाढ करताना संवर्धन तलावातील व्यवस्थापन कसं असायला हवं? ह्या पद्धतीत आपण नैसर्गिकरित्या खाद्य पुरवतो, त्यामुळे पाणी कमी प्रमाणात बदलावे लागते. यामध्ये शक्यतो पूरक खाद्याची आवश्यकता नसते, परंतु तिलापियांची संख्या कमी झाली तर एक जातीय संवर्धनाप्रमाणे आपल्याला खाद्य द्यावे लागते. नक्कीच. आता पिंजऱ्यातील मत्स्य संवर्धनाबद्दल जरा माहिती सांगा. पिंजऱ्यातील जिताडा मत्स्य संवर्धन या पद्धतीत हाय डेन्सिटी पॉलिथिनच्या म्हणजे ADP चे 5x5x2 आकाराच्या जाळ्यांचा पिंजरा बनवतात. जाळ्यांचा व्यासाचा आकार माशांच्या आकारानुसार 2 ते 8 सेंटीमीटर इतका असतो. हा पिंजरा लाकूड, GI पाईप किंवा बांबूच्या चौकटींचे बांधावा. हा पिंजरा पिंपाच्या सहाय्याने पाण्यात तरंगता ठेवतात. या पिंजऱ्यामध्ये जिताडा मासे 40 बोटुकली प्रति घनमीटर ह्या प्रमाणे साठवणूक करतात. ह्या पद्धतीत खाण्यास माशाचे तुकडे किंवा कृत्रिम खाद्य देतात.
बरोबर. पिंजऱ्यातील जिताडा मत्स्य संवर्धनातील व्यवस्थापन कसं असायला हवं? पिंजऱ्यात जिताच्या बीज साठवणुकीआधी माशांना पिंजऱ्यात असलेल्या सभोवतालचे तापमान आणि शांतता याच्याशी जुळवून घेतली पाहिजे. माशांची अनेक आकाराच्या गटामध्ये वर्गीकरण करून स्वतंत्र पिंजऱ्यात साठवणूक ठेवावी. साठवणुकीच्या वेळी पहाटे किंवा संध्याकाळी उशिरा तापमान थंड असताना करावे. पिंजऱ्यामध्ये साठवण घनता साधारणतः 40 ते 50 मासे प्रति घनमीटर दरम्यान असते. त्यानंतर 2 ते 3 महिन्यांनी जेव्हा माशाचे वजन 150 ते 200 ग्रामपर्यंत पोहोचते तेव्हा साठवण घनता 10 ते 20 मासे प्रति घनमीटरपर्यंत कमी करावे. ह्या करते तेथे सुट्टे पिंजरे असावे, कारण हे साठा हस्तांतरित करण्यासाठी आवश्यक आहे. पूर्वी साठवलेल्या पिंजऱ्यांमध्ये गाळाने भरले जाळे त्वरित बदलणे आवश्यक आहे. पिंजरे बदलल्याने माशांची घनता प्रतिवारी आणि नियंत्रित करता येते. आता सर पिंजऱ्यातील जिताडा मत्स्य संवर्धन करतेवेळी खाद्य व्यवस्थापन कसं करायचं? पिंजऱ्यातील जिताळ मत्स्य करते वेळी माशांना खाद्य देणे ही मुख्यतः अडचण आहे. सद्यस्थितीत जिताळ मत्स्य संवर्धन करताना वापरल्या जाणाऱ्या कमी प्रतीचे मासे खाद्य म्हणून वापर केला जातो. चिरलेली कमी प्रतीचे मासली दिवसातून 2दा सकाळी 8 वाजता आणि संध्याकाळी 5 वाजता संवर्धनाच्या पहिल्या 2 महिन्यात एकूण वजनात 10% दिली जाते. 2 महिन्यानंतर आहार दिवसातून एकदा कमी केला जातो. एकूण वजनाच्या 5% दराने दुपारी दिला जातो. जेव्हा मासे खाण्यासाठी पृष्ठभागावर पोहोचतात तेव्हा अन्न द्यावे. काही वेळा माशांचा पुरवठा अपुरा आणि महाग असल्याने तांदळाचा कोंडा किंवा तांदळाचा तुसाचा माशांमध्ये मिसळून त्याचा वापर खाद्य म्हणून केला जातो. तथापि कृत्रिम खाद्याची किंमत खूप जास्त असल्यामुळे आपण माशांचे खाद्य देतो. आता पिंजरा हाताळणी करताना काय काळजी घ्यायची? पिंजऱ्याचं नियमित निरीक्षण करणे आवश्यक आहे. माशाचे पिंजरे सतत पाण्याखाली बुडालेले असल्याने खेकडे, ओटर इत्यादी जलचर प्राण्यांमध्ये त्याची जाळी फाटून पिंजरा खराब होण्याचा धोका असतो. जर नुकसान झाले तर ते तात्काळ दुरुस्त करावे किंवा त्याऐवजी नवीन जाळी लावावी. बायोफॉलिंग व्यतिरिक्त पिंजऱ्याच्या जाळीवर गाळ जमा होऊन जाळीचा आस बंद होऊ शकतो. यामुळे पाण्याची प्रवाहात अडथळा निर्माण होऊ शकतो आणि पाण्याचा प्रवाह कमी होऊ शकतो. पिंजऱ्यातील ऑक्सिजन कमी होऊ शकतो. तसंच पिंजऱ्याचे गाळ जमा झाल्यामुळे संवर्धनित माशांना अनावश्यक ताण येऊ शकतो. त्यामुळे माशांच्या खाद्यावर परिणाम होऊन माशांची वाढ देखील प्रभावित होऊ शकते. आता जिताडा माशावर काही रोग किंवा आजार पडतात का आणि त्यावर काही उपाययोजना करतायत? तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे जिताडा हा मासा खूप काटक मासा आहे, त्यामुळे ह्याच्यावर फारसे रोग पडत नाही. पण कधी कधी पाण्याच्या खराब गुणवत्तेमुळे फिन रॉट सार्क किंवा परजीवीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. यावर उपाय म्हणजे पाण्याचे नियमित चुना आणि पोटॅशियम परमॅनचा योग्य वापर करणे. पाणी स्वच्छ ठेवले की 90% आजार लांबच राहतात. जिताडा माशामध्ये आढळणारे प्रमुख रोग कोणते आणि त्याच्यावर काय उपाययोजना? जिताडामध्ये 3 ते 4 प्रकारचे रोग आढळले जातात. त्याच्यामध्ये मुख्यतः बुरशीजन्य रोग. त्याचं लक्षणं म्हणजे शरीरावर पांढऱ्या कापसासारखे थर जमा होणे, जखमेच्या जागी बुरशी होणे, मासे सुस्त होणे. प्रमुख कारण म्हणजे खराब पाण्याची गुणवत्ता, माशांना झालेले जखमा किंवा काही मृत्यू झालेले मासे आपण वेळेवर न काढणे. आणि ह्याच्यावरती उपाय करणे म्हणजे प्रभावित झालेले म्हणजे रोगग्रस्त मासे वेगळे ठेवणे, पाण्याची स्वच्छता राखणे, आवश्यकता असल्यास मत्स्यतज्ञांच्या सल्ल्याने औषधाचा वापरावे. बरोबर. त्यानंतर दुसरा रोग म्हणजे जीवाणूजन्य रोग. त्याचे लक्षणं म्हणजे शरीरावर लाल डाग येणे, पर कुजणे, पोट फुगणे, जखमा होणे. याचे मुख्य कारण म्हणजे सेंद्रिय घाण, तसेच दूषित पाणी आणि जास्त माशांची घनतेने साठवणूक केल्यास जीवाणूजन्य रोग होतात. याचा उपाय म्हणजे तलावातील 25 ते 30% पाणी बदलणे, उरलेले खाद्य काढून टाकणे, रोगट मासे वेगळे करावेत, तसेच तज्ज्ञांच्या सल्ल्याने प्रतिजैविकांचा वापर करावा. नंतर परजीवी रोग. हे परजीवी रोग म्हणजे ईच, गिल फ्लूक्स किंवा लाईस याच्यामुळे होत असतात. याचे मुख्य लक्षणं म्हणजे शरीर एकमेकाला घासणे, त्यांच्या श्वासोच्छ्वासात वेगाने होणे, त्वचेवर चिकट थर असणे, गालफाडावर लाल परिणाम होणे. हे आपण या लक्षणावरून परजीवी रोग झाला म्हणून आपण ओळखू शकतो. याचा उपाय म्हणजे मीठ उपचार द्यावा, तलाव स्वच्छ ठेवा, नवीन बीज क्वारंटाईन करावे, एरेशन वाढवावे. आणि सर्वात महत्त्वाचं पाणी खराब मध्ये ऑक्सिजन कमतरता हा एक रोग होऊ शकतो. याचे लक्षणं म्हणजे मासे पृष्ठभागावर येणे, तोंड उघडून श्वास घेणे आणि माशांचे अचानक मृत्यू होणे. याच्यामुळे माशांची मृत्यूमुख जास्त होते. ह्याचे मुख्य कारण म्हणजे जास्त सेंद्रिय पदार्थ, शेवाळ वाढ किंवा जास्त माशांची घनता साठवणूक केल्यामुळे हे होणे. आपल्या ऑक्सिजनचं कमतरता झाली तर त्वरित एरेशन सुरू करणे किंवा अंशतः पाणी बदलणे आणि तसेच खाद्याचं योग्य व्यवस्थापन करणे हे उपाय आहेत. बरोबर. काही वेळा तलावामध्ये अमोनियाचं प्रमाण वाढल्यामुळे
माशांना अमोनियाची विषबाधा होते. याची लक्षणमध्ये मासे अस्वस्थ दिसतात, आपल्या गळफाडे लाल झालेले दिसतात. त्याच्यात माशांचे खाद्य दिलं तरी काही दिवसांत वजन सुद्धा वाढत नाही. मग याचे मुख्य कारण म्हणजे आपण कधी कधी काय होतं, जास्त खाद्य दिलं जातं. तसंच त्याची सेंद्रिय किंवा मलमूत्राची साठवणूक जास्त झाली असतं किंवा आपले फिल्ट्रेशन खराब असले त्यामुळे सुद्धा आपलं अमोनियाची विषबाधा होऊ शकतं. बरोबर. याच्यासाठी उपाय म्हणजे पाणी बदलणे आणि खाद्याचे प्रमाण नियंत्रित करणे. जिताडा मासा किती दिवसामध्ये तयार होतो आणि यातून साधारणपणे किती नफा आपल्या शेतकरी मित्रांना मिळू शकतो? हो, शेवटी हा खेळ सगळ्यात गणित नफ्याचा असतो. बरोबर. जिताडा माशाची वाढ जलद होते जर आपण योग्य प्रकारे खाद्य आणि पाणी व्यवस्थापन केले तर. साधारणतः 8 ते 10 महिन्यामध्ये हा मासा 700 ग्राम ते 1 किलो वजनाचा होतो. बाजारात 1 किलो आकाराचा माशाला सर्वाधिक भाव मिळतो. तलावात आपण साधारणतः 4,000 ते 5,000 मत्स्यबीज प्रति हेक्टरी सोडू शकतो. मृत्यूदर पकडून वर्षाखेरीस आपल्याला सुमारे 3 ते 3.5 टन किलो आपल्याला उत्पादन मिळू शकतो. ह्याच्यामध्ये खर्च मत्स्यबीज, उच्च प्रथिनेचे खाद्य, बीज बिल, एरेटर खर्च आणि मजुरी धरून प्रति किलो मासा तयार करण्यासाठी साधारणतः 250 ते 300 रुपये खर्च येतो. जर आपण कमीत कमी 500 रुपये प्रति किलो जरी हा मासा विकला तरी 1 किलो मागे 200 ते 250 रुपये आपला नफा मिळतो. म्हणजे वर्षभर हा खर्च वजा 6 ते 7 लाख आपल्याला निव्वळ नफा शेतकरी बांधवांना मिळू शकतो. नक्कीच सर, आज आपण इथे आलात आणि जिताडा माशाचं संवर्धन किफायतशीर कसं ठरू शकतं याविषयीची सविस्तर माहिती आपल्या सर्व मत्स्य शेतकरी बांधवांना दिलीत, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बांधवांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. जिताडा मासा संवर्धन ही प्राध्यापक नरेंद्र चोगले यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. बरं तर मंडळी, याबरोबरच आजचा आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम संपला. नमस्कार. हा होता कार्यक्रम आमचं घर आमचं शेत. याचं निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी आणि सादर करते होते विवेक वानखडे.